वेलकम टू डोंबिवली। आणि डोंबिवली म्हटलं का आगरी महोत्सव मध्ये तुमचा स्वागत आहे। 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत हा आगरी महोत्सव असणार आहे। आणि आज म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय शेवटचे तुमच्याकडे 2 दिवस राहिलेले आहेत, म्हणजे 2 दिवस म्हटलं की 15, 16 आणि 17 तुम्ही व्हिडिओ बघताय। 15 डिसेंबरला तर आपल्याकडे संडे मंडे ट्यूजडे व्हिडिओ असणार आहे बघण्यासाठी आणि तुम्ही तर व्हिजिट करा। तुम्हाला लोकेशन खाली दिलेली आहे। पण आगरी महोत्सव म्हटलं की इकडे डोंबिवलीची सांस्कृतिक राजधानी डोंबिवली आहे, तिथं आगरी महोत्सव मध्ये आपल्याला खाद्यपदार्थ, खेळणी, डान्स कॉम्पिटिशन खूप काय बघायला भेटतं। त्याच्यानंतर तुम्हाला शॉपिंगसाठी कार, सोफे, होम टूर जेवढे पण आपल्या घरातल्या गोष्टी असतात ते सर्व बघायला भेटतात। तुम्हाला साडी सेंटर पण बघायला भेटणार आहे। हो, या आगरी महोत्सव मध्ये आपल्याला खूप मोठा बुक स्टॉल सुद्धा बघायला भेटतं। त्याच्यानंतर आपले आगरी कोळी लोकांची म्हणजेच आपली सुकी मच्छीचा बाजार सुद्धा आहे। खाऊ गल्ली आहे जिथे आपल्या आगरी परंपरेची चविष्टदार फिश फ्राय, नॉनव्हेज गोष्टी पण आपल्याला बघायला भेटतात। त्याच्यानंतर आगरी लग्न म्हणजे हळदीमध्ये त्याच्यानंतर आपण जे गंठणी घालतो 30 तोल्याचे असो, 50 तोल्याचे असो की त्याच्या व्यतिरिक्त जास्त असो, हार असो, हे सर्व सुद्धा आपल्याला या आगरी महोत्सव मध्ये बघायला भेटणार आहे। तर तुम्ही आता रेडी राहा। आपण आता आतमध्ये जातोय। सुरुवात पासून ते एंड पर्यंत बघणार आहोत। आगरी महोत्सव मध्ये बघण्यासाठी या वर्षी 20व्या वर्षी काय नवीन बघायला भेटतं तिकीट काउंटर पासून होते, म्हणजेच आपल्याला आतमध्ये प्रवेश करण्यासाठी 30 रुपये किमतीची तिकीट घ्यावी लागेल। असं काय तुम्हाला आता बघायला भेटतंय। आणि समोर मोठं कमानी आपल्याला बोलावं लागेल तर नाही, खूप चांगला केलाय डेकोरेशन। यावर्षी 20वा वर्ष आहे आणि तिकीट काढल्याच्या नंतर आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी इथं रांग लावावी लागेल। इथे तुमची चेक पॉइंट आहे, तपासण्यात येईल तिकीट आणि आतमध्ये तुम्हाला सोडण्यात येईल। तर चला आपण आता आतमध्ये गणपती बाप्पांचा वंदन काढण्यासाठी अंकुश आलाय, त्याच्यानंतर हर्षू आहे आणि साहिल आहे। सो आम्ही आज जाणार आहोत आतमध्ये एक्सप्लोर करण्यासाठी। आपल्याला बघायला भेटतोय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, म्हणजेच आपल्या दादरचा जो मुंबई मधला गणपती मंदिर आहे तो इथे आपल्या आगरी महोत्सव मध्ये बनवण्यात आलेला आहे। आणि सर्वात पहिला आल्याला आपल्याला आतमध्ये इथं महिलांसाठी, ताईंसाठी रेबेन्स म्हणजे आपल्या हे डोक्यावरचं त्याला रेबेन्सच म्हणतील, मला पण एवढं काय माहिती नाही, पण ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्यानंतर एअरिंग्स आहेत, नेकलेस आहेत आणि गळ्यातले। त्याच्यानंतर तुम्हाला इथं नवीन थंडीसाठी कानातले हेडफोन सारखं आहे आणि लहान मुलांसाठी जर बेबी पिंकसाठी कॅप आहे आणि नेकलेस पाहू शकता तुम्ही। कानातले एअरफोन नाही, एअरिंग्स म्हणतात त्याला। आणि स्टॉल बघायला भेटतो आपल्याला वेफर रोलचा, जो तुम्हाला 100ला 4 पॅकेट बघायला भेटतात वेफर रोलचा। आणि याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे व्हरायटीचे फ्लेवर सुद्धा आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता इकडे या साईडला। टेस्ट कर आणि सांग कसं वाटतंय खायला। नक्कीच, कारण की चॉकलेट फ्लेवर खूप लहान मुलांसाठी एक चांगलाच असतं। अरे माझ्या शाळेतला मित्र भेटलाय, काय बोलतोस, बरं आहेस ना? भेटू एकदम मजेत, एकदम हा वर्गातला माझा मित्र आहे। खूप छान, खूप छान। मुलगी झाली, लग्न झाला, आम्ही असं जाऊ कुठे लागण्याच्या असं तर भेटू आपण नंतर। मी जर थोडीशी व्हिडिओ बनवतो। तुमच्या घरात जर झुरळ, त्याच्यानंतर उंदीर, मॉस्किटो येत असतील तर त्याच्यासाठी इथं पण आहेत बॉटल्स, म्हणजे त्याच्यासाठी इलाज आहे। आणि या साईडला दादा काय कॉस्ट आहे या बाटल्यांची? 200 रुपीजला आहे। ओके, त्याची काही गॅरंटी वॉरंटी आहे का? 5 वर्षाची एक्सपायरी डेट आहे। 5 वर्षाची एक्सपायरी डेट आहे, म्हणजे तुम्ही घेऊन गेल्यानंतर जरी तुम्ही यूज नाही केला, महिन्यातून एकदा यूज केला, तसे 5 वर्षापर्यंत तुम्ही पेस्ट कंट्रोल सुद्धा करता का? तर घरात तुमच्या जर जास्त मुंगळ्यांचा आणि कॉकरेज वापर केला ना, पेस्ट कंट्रोल करायची गरजच नाहीये का? आणि लहान मुलांना काय त्रास आहे का? जर लहान बाळाने जर हात लावलं, डोळ्यात वगैरे पडलं, तोंडात वगैरे गेलं, इथे तुम्हाला बघायला भेटणारे घरातल्या पण छोट्या छोट्या गोष्टी आहे, लायटर्स आहेत, त्याच्यानंतर इथे ब्रश आहे, कार डिशेस आहे, सिलिकॉन हँड ग्लास आहे, रोटी कॉम्पॅक्ट आहे, कार डिशवॉशर आहे, किचन स्केल आहे, कॉफी बीटर आहे, टिपर ग्रिंडर आहे, सॉफ्ट पंप आहे, सिलिकॉन लीड्स आहेत, ब्रश स्टँड आहे आणि सिलिकॉन टॉयलेट ब्रश सुद्धा तुम्हाला बघायला भेटत आहे। त्याची सुरुवात तुम्हाला इकडे 50 रुपयापासून आहे या स्टोर मध्ये। आज शनिवार असल्यामुळे आपल्याला महिलांची गर्दी खूप बघायला भेटते, कारण की सॅटर्डेला सुद्धा खूप गर्दी असते। आणि इथे आपल्याला या स्टॉल मध्ये तांब्याच्या गोष्टी बघायला भेटतात। तर तुम्हाला माहिती आहे, जर आपल्या घरात तांब्याची कुठली गोष्ट ती खूप चांगली असते आणि तांब्यामध्ये आपण जेव्हा पाणी पितो तो निरोगी, म्हणजे आपल्याला कुठलाही रोग
होता कामा नये. आणि ते नक्कीच तुम्ही इथे जर या स्टॉल मध्ये आले तर तांब्याच्या गोष्टी स्टॉल पण इथे आलेले. आपल्या घरी जर आपल्याला जेवल्याच्या नंतर काहीतरी गोड वस्तू हवं होतं, म्हणजेच आपण मुखवा जेव्हा खातो तर इथे मुखवाचं एक काउंटर आहे. तर या साईडला पाहू शकता तुम्ही खूप सारे मुखवाचे व्हरायटीज. अजून एक स्टॉल आहे जिथे आपल्याला जेवणामध्ये सर्वात पहिला आपल्याला मसाल्याची गरज असते. तर इथे आपल्याला बघायला भेटत आहे आगरी मसाले, मालवणी मसाले आणि चटणी सुद्धा वेगवेगळ्या व्हेरायटीची तुम्हाला बघायला भेटते. तर दादा मसाल्याची प्राइस काय, आगरी मसाल्याची प्राइस काय दादा? 230 रुपये पाव. आणि मालवणी मसाल्याची? मालवणी संडे मसाला आहे, स्पेशल संडे मसाला आहे 250 रुपये. आमच्याकडे गावठी पोहे आहेत, मसाले आहेत, हळद आहे. इथे बघायला भेटतं आपल्याला अजून एक काउंटर जिथे आपल्याला घर कामासाठी खूप सारे व्हेरायटीज सूर्याज लागतात आपल्याला कटिंगसाठी, पण एकच गोष्टीमध्ये इथे आपल्याला भेटतंय. दादा प्राइस काय? 150 रुपयाला आहे ताई. 150 रुपये मध्ये 150 रुपये मध्ये तुम्हाला लायटर सुद्धा फ्री भेटणार. आणि हे बघा एवढे सारे भाज्या कटिंग करू शकता तुम्ही एका मशीन. स्टॉल मध्ये आलो जिथे तुम्हाला पाहायला मिळतंय वेफर्स, चकल्या, चुडे आणि त्याच्यामध्ये व्हरायटीज खूप बघायला भेटतात. ते तुम्हाला उपासाचा सुद्धा म्हणजे आपल्या जेव्हा उपास असतात त्याचे केळ्याचे वेफर असतील, चकल्या असतील ते सुद्धा हा बघू शकता. काय बोलते दादा? कुठून आले तुम्ही? दहिसर मोरीवरून आले दादा. तर नक्की आतापर्यंत किती खर्च झाला? मग अरे 500 झाले आधी, अजून बाकी आहे. सुरुवात आहे म्हणजे अजून लय खर्च व्हायचा बाकी आहे. आता इथे खूप सारे व्हरायटीचे तुम्हाला वेफर्स बघायला सर्वांचा आवडीचा म्हणजेच मंचुरियन. आणि इथे एक स्टॉल बघायला भेटतो जिथे आपल्याला आपण घरी बसल्या आपण मंचुरियन बनवू शकतो. फक्त आपल्याला इकडून मसाला घेऊन जायचा आणि तुम्ही बाहेरून मंचुरियन खायची काही गरज नाही. इथे आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मसाले बघायला भेटतात. दादा नॉनव्हेज आणि व्हेज मसाल्याची प्राइस काय? व्हेज 100 रुपये आहे, नॉनव्हेज 120. कच्च घेतला. मंचुरियनचा मसाला आहे, थोडासा टाका, थोडंसं पाणी टाका. तुम्हाला घरून तिखट, मीठ, मिरची, बेसन, जिरा, अद्रक, लसूण पेस्ट वगैरे काय टाकायचं नाही. फक्त पाणी आणि लावा आणि तळून घ्या. 2 मिनिटात तर बघितला तुम्ही आणि एकदम सिंपल स्टेप्स आहे. फक्त त्यांना मिक्स करून व्हेजिटेबल्सला तळायचं आणि तुमच्या 2 मिनिटात तुमची मंचुरियन रेडी होते. आपल्याला काउंटर बघायला भेटते. ते काउंटर म्हणजे हा लोणचं आणि इंग्लिश मध्ये म्हटलं की याला पिकल्स म्हणतात. पण या काउंटर मध्ये तुम्हाला बघायला भेटतंय रेड मँगो पिकल्स, पंजाबी गार्लिक पिकल, बनारसी पिकल, रेड चिल्ली पिकल्स आणि खूप सारे व्हरायटीचे तुम्हाला इथं आपल्याला पिकल्स बघायला भेटतील. लोणचं झालं आणि लोणच्याच्या नंतर आपल्याला आठवण येते म्हणजेच पापडची. जेव्हा आपल्या घरात डाळ भात बनतं आणि त्याच्यानंतर पापडाची आपल्याला आठवण येते. आणि पापड फक्त एकच नाही आणि त्याच्यानंतर ग्रीन चिल्ली पापड, रेड चिल्ली, गार्लिक पापड, जिरा पापड, साबुदाणा पापड आणि हँडमेड पोटॅटो चिप्स सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटतंय. तर नक्कीच दादा प्राइस काय आपल्या? 200-250 रुपयापासून सुरुवात आहे. ओके, तर नक्की दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. कंदी पेढा खाण्यासाठी आता आपल्याला बेलगावला जायची गरज नाही. आपल्या आगरी महोत्सव मध्ये खुद्द आगरी महोत्सव मध्ये म्हणजेच आपल्या डोंबिवलीमध्ये बेलगाव आलेला आहे. बेलगाव आला म्हणजे कंदी पेढा आलेला आहे. आणि कंदी पेढ्यासाठी तुम्हाला दादा आपल्याकडे कंदी पेढ्यामध्ये कुठले कुठले फ्लेवर आहेत? 2 फ्लेवर आहेत, एक गुळाचा एक साखरेचा आहे. ओके, त्यांची प्राइस काय आहे? 150 रुपीज. 150 रुपये पाव. 150 रुपये पाव मध्ये तुम्हाला कंदी पेढे बघायला भेटत आहे. आणि आता हर्षू टेस्ट कर जरा आपले कंदी पेढे कसे आहेत आणि नक्की सांग आपल्या ऑडियन्सला. नक्कीच खूप छान आहे. मी आज मस्त हर्षू आणि अंकुशला घेऊन आलोय की बघूया आपण सर्व गोष्टी टेस्ट करून आपल्या ताई आणि महिलांसाठी इथं पाहू शकता आपल्या पारंपरिक जे दागिन्यापैकी दागिने असतात. आणि या स्टॉलला फक्त महिलांची आणि ताई लोकांचीच गर्दी असते. तर नक्कीच खूप सुंदर सुंदर बनवलेले आहेत. तर तुम्ही इथं सुद्धा व्हिजिट करू शकता आणि खूप सुंदर आहेत. चल आगरी महोत्सव फिरला असाल आणि फिरता फिरता जर तुमची चप्पल तुटलेली असेल तर आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाहीये. आपल्याला इथं चप्पलचं एक शॉप सुद्धा स्टॉल बघायला भेटतंय ज्याची प्राइस तुम्हाला 250 रुपयापासून सुरुवात आहे. आणि इथं माझा आवडता जो काउंटर आहे त्यापैकी एक मोजडीपैकी खूप आवडती असते. तर नक्कीच मी जेव्हा कुठे बाहेर फिरायला गेलो तर माझ्या बहिणीला मोजडी घेऊन येतो. तर तुम्हाला कुठली चप्पल आणि सँडल आवडली ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि गावाकडची आठवण आहे आणि गावाकडचं म्हणजेच आपले जे तबेले असतात तिथे खरवस खूप फेमस असतं. आणि इथं खरवस मध्ये आपल्याला 2 व्हरायटीचे खरवस बघायला भेटतात. दादा कुठले कुठले खरवस आहेत आपल्याकडे? गुळाचा आणि साखरेचा. आणि त्यांची प्राइस काय आहे? गुळाचा 150 आणि साखरेचा 120. 120 रुपये पाव किलो आहे ना? बरोबर. तर तुम्हाला 150 रुपये आणि 120 रुपये हे 2 व्हरायटी मध्ये खरवस खाल्याच्या नंतर सकाळ झालेली सकाळी सकाळी आपल्याला काय आठवतं? चहा. पण चहा सोबत काय लागणार आपल्याला? खारी आणि टोस्ट म्हणजेच आपले निमचे. पण
आपल्याला त्याची किंमत सुद्धा जाणून घेऊ. दादा काय टोस्ट याची प्राइस काय आहे? पाहिजे अर्धा किलोचा 120 आहे, 1 किलोचा 240 आहे. 240 रुपयाला 1 किलो आहे आणि अर्धा किलोला 120 रुपये आहे. तर इथे तुम्हाला निमचे खारी आणि इथे छोटे छोटे स्टॉलच्या नंतर आपल्याला मधी पण असे काही स्टॉल्स बघायला भेटतात जिथे तुम्हाला एनी प्रोडक्ट फक्त 30 रुपयाला. आपल्याला घरगुती प्रोडक्ट असतात जे आपल्याला घरात ठेवण्यासाठी कुठल्याही सामान वस्तूसाठी फक्त 30 रुपये किंमत आहे. तर पाहू शकता एवढे सुंदर सुंदर आणि चांगले वस्तू, ते पण प्लास्टिकचे, तेवढे मोठे आहेत, मला तिथून खूप मोठे दिसतात. त्यांची किंमत फक्त 30 रुपये. तर नक्की इथं तुम्ही स्टॉल फिरत असाल तर जे मध्ये तुम्हाला असे छोटे स्टॉल्स बघायला भेटेल. बघा स्टॉल्स आहेत आणि ते समोर स्टॉल आहे, त्यांच्या मध्ये या पॅसेजमध्ये असं बनवलेलं आहे, पण त्यांची किंमत फक्त 30 रुपये. तर तुम्ही घेऊ शकता. इकडे पाहू शकता तुम्ही फक्त आणि फक्त लहानपणाची आठवण आलीच म्हणजेच खारी बिस्किट आहेत. आणि इथे आपल्याला 2 व्हरायटी बघायला भेटतात, ते नाचणीपासून आणि गव्हापासून बनवलेले आहेत. तर या स्टॉल मध्ये तुम्ही पाहू शकता आणि चॉकलेट्स पण आहेत, फ्लेवर सुद्धा आहेत जे गव्हापासून आणि नाचणीपासून बनवले. सोलापुरी म्हणजेच आपल्याला सोलापूरला जायची गरज नाही चटणी घेण्यासाठी. आपल्या आगरी महोत्सव मध्ये इथे तुम्हाला मसाले आणि चटणी बघायला भेटते. तर सोलापूरची चटणी तुम्हाला 120 रुपयाला भेटते आणि मसाले 220 रुपयाला. तर दादा चटणीमध्ये कुठल्या कुठल्या फ्लेवर आणि व्हरायटी? चटणी, जवळ चटणी, कारळ चटणी, लसूण चटणी, तीळ चटणी, भाजीमध्ये टाकायचे घरगुती मसाले पण आहेत. काळा मसाला, मालवणी मसाला, सावजी मसाला, कांदा लसूण मसाला, गरम गोडा मसाला, असे सगळे घरगुती कुठलेले मसाले आहेत. या साईडला आपल्याला किचन सुद्धा बघायला भेटतात. ते आपल्या घरातले जे काय मौल्यवान वस्तू किंवा चावीस असतात तर त्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि लहान पोरांचे इथे फेवरेट सर्व आहेत जे तुम्हाला मार्वल्स, फुटबॉल किंवा ॲव्हेंजर, स्टारबक्स आणि आता तर ट्रेंडिंग आहे पोरांचा म्हणजे स्टारबक्सचे, ते सुद्धा तुम्हाला किचन्स बघायला भेटतात. तुम्हाला एक आर्टचा सुद्धा एक स्टॉल बघायला भेटतोय. आर्ट्स म्हणजे पूर्ण हँडमेड इथं वस्तू तुम्हाला बघायला भेटतात आहे. आणि छोटे छोटे कानातले तुम्हाला आहेत, त्याच्यानंतर हँडमध्ये घालण्यासाठी आहे. आणि खूप सुंदर असं इथे तुम्हाला पाहू शकता तुम्ही. जर तुमचा लग्न झाला असेल तर तुमच्या घरात बेडरूम मध्ये, हॉलमध्ये लावण्यासाठी पण आहे. आणि जे तुम्हाला जर तुमच्या पार्टनरला गिफ्ट करायचं असेल ते सुद्धा या स्टॉलला तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर किचन्स आहेत आणि तिथे खूप सुंदर अशी एक हँडमेड पेंटिंग केलेली आहे. पेंटिंग नाही म्हणणार ताई, काय म्हणतात याला? ही फ्रेम आहे, ही आम्ही रेझिन मध्ये क्युअर केलेली आहे. मोजतो फिरता फिरता चप्पल तुटल्यानंतर तुम्हाला चप्पलचा स्टँड, आणि जर मोबाईल पडला आणि तुमच्या मोबाईलची टेम्पेड ग्लासच फुटली तर इथे तुम्हाला या साईडला स्क्रीनसाठी 50 रुपयाला टेम्पेड ग्लास आहे, 100 रुपयाला गोरिल्ला ग्लास आहे. तर या स्टॉलमध्ये पण तुम्ही व्हिजिट करा. या साईडला अजून एक स्टॉल आहे, तर खास करून हे सांगायची गरज नाही, आपले जेवढे पण ताई आहेत, महिला मंडळी आहेत त्यांच्यासाठी हे आहे. इथं मेकअप किट म्हणजे आयलायनर, लिपस्टिक आणि इथं सर्व शेड्स दिलेले आहेत, कंपनीची ब्रँडिंग दिलेली आहे. तर या स्टॉलला व्हिजिट करा. इथे तुम्हाला कानातले नेकलेस सुद्धा आहेत इथे तुम्हाला. आणि तुम्ही जेव्हा नवरात्रीमध्ये जाता तर नवरात्रीमध्ये याची खप जास्त असते कानातल्या नेकलेसची. तर या साईडला पाहू शकता. आणि तुम्हाला इथं गळ्यात तुम्हाला नाव बनवून भेटतं. दादा प्राइस काय आहे? 350 रुपये. जर नाव छोटा असो का मोठा असो प्राइस सेमच. 350 रुपयामध्ये कुठलं काय पितल मध्ये बनवून भेटते. म्हणजे कलर वगैरे जायची काय गॅरंटी वॉरंटी? कलर नाही जाणार ना. म्हणजे तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं नाव इथे गणेश टी प्रीमियम. आणि इथे या स्टॉलला तुम्हाला एक ऑफर बघायला भेटते. तर काय ऑफर आहे? 1 किलो घेणार तुम्हाला 600 रुपयाचे 540 ला येणार. त्याच्यावर 1 किलो मधुर शुगर फ्री आहे. अर्धा किलो घेणार ते 300 रुपयाचे 270 ला येणार. त्याच्यावर तुम्हाला एक बजाजचं बदाम तेल फ्री येणार. आणि पाव किलो तुम्हाला 150 रुपयाचा 140 रुपयाला येणार. त्याच्यावर तुम्हाला पास्ता फ्री येणार. अरे वा, म्हणजे फक्त तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा, तुम्हाला फ्री गोष्टी भेटणार आहे. आणि खास करून हे आल्मंड हेअर ऑइल मला असं वाटतं की याची गरज मलाच पडणार आहे थोडे दिवसानंतर. महोत्सव फिरत होतो मला. आणि डिसेंबर महिना चालू झाला आहे. डिसेंबर महिना चालू झाल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि याला आपण काय म्हणतो लग्नाचा सीझन. लग्नाचा सीझन म्हटलं का आपल्याला लग्नामध्ये मंडप डेकोरेशन तर ऑन द स्पॉट बघतो, पण आपल्याला सोनं बनवणं म्हणजे आपल्या पोरीसाठी वर्षानुवर्ष तयारी करावी लागते. पण तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे. आपल्या डोंबिवलीमध्ये, आपल्या भिवंडीमध्ये आणि मुंबईमध्ये खूप सारे फ्रँचाईज आहेत. तर कोणाची? श्रीदेवी ज्वेलर्स. आणि श्रीदेवी ज्वेलर्स हा नावकरी यांच्याकडे अशी स्पेशल ऑफर्स काय काय आपण विचारून घेऊया. तर नमस्कार,
आपल्याकडे ऑफर्स काय दादा आपल्या श्रीदेवी ज्वेलर्स मध्ये? ऑफर्स म्हणजे तिकडे बघून बोला आपल्या व्ह्युअर्सला. ऑफर्स म्हणजे आमच्याकडे 365 डेज ऑफरच आहे. तुम्हाला बेस्ट आणि बेस्ट रेटमध्ये तुम्हाला सगळं व्हेरायटीचं मंगलसूत्र भेटणार, सगळं ज्वेलरी भेटणार, बँगल्स म्हणजे चोकर, हार, अँटिक सेट सगळं तुम्हाला भेटणार. ओके. आणि इथं आपल्याला या श्रीदेवी ज्वेलर्स मध्ये गंठण जर मेकिंग करायची असेल म्हणजे बनवायची असेल तर तुम्हाला जसं लेडीज लोकांचा माहिती आहे की त्यांना 100 दाखव तरी आवडत नाही, तर ते बोलतील माहिती एखाद्या लोकांच्या बघून येतात की आम्हाला हे बाईसारखीच गंठण पाहिजे, तर तसं काय सिमिलर बनवून भेटतो का आपल्याकडे? बनवून भेटणार तुम्हाला. आमच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग आहे. अच्छा, आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर विचार करा, दुसरे छोटी मोठी दुकानं असतात तिथे तुम्हाला देणार ऑर्डर, त्याच्यानंतर ते जाणार कुठे? झवेरी बाजारला, तिकडून बनवून आणणार. तर इकडे असं नाहीये, इकडे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर विश्वासू आहे श्रीदेवी ज्वेलर. तर तुम्ही फक्त फोटोज घेऊन या आणि आपल्याकडे कमीत कमी आणि किती पर्यंत बनवू शकतो आपण आमच्याकडे? सोनं तर कमीचं काय आहे नाही, जास्त तुम्हाला 1 किलोचं पण तुम्हाला गंठण पाहिजे ना तरी आम्ही तुम्हाला बनवून देऊ. अरे बापरे, म्हणजे इकडे बघा, फक्त पैसा घेऊन या, तुम्हाला सर्व भेटेल. तर बिस्किट पण भेटतात का आपल्याकडे? भेटतं ना. अच्छा, आणि बिस्किटाचं काय असतं म्हणजे बनवल्यानंतर आहे तेवढेच पैसे भेटतात का? येस. अच्छा, म्हणजे जर तुम्ही ₹1,00,000 बिस्किट बनवलं तर मोडल्यानंतर जो भाव असतो मार्केट भाव तोच भेटतो का? तर बघा म्हणजे, आणि असं काय आहे का आता तर बघा ना, EMI वरती सर्व काही गोष्टी झाल्यात बरोबर. मोबाईल, घर, नशीब बायको नाही भेटत EMI वरती. पण तुम्हाला सांगू, मला असं विचारायचं आहे, जर आमच्यासारखे एखादा त्याच्याकडे कमी पैसे असतील पण आमच्या होणाऱ्या बायकोला 50 तोळ्याची गंठण पाहिजे तर तुमच्याकडे काय बँक ऑफर्स आहेत? बँक ऑफर सुद्धा आहेत. तर बँक ऑफरची डिटेल्स काय असते, म्हणजे काय करावं लागेल जर मला 5 लाखाचा? तुम्हाला काय आहे ते स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट घ्यायला पाहिजे आणि तुमचं इन्कम IT रिटर्न जे फाईल असते ते द्यायला लागतं. ओके. तर म्हणजे तुम्हाला जर 5 लाखाचा सोनं करायचं असेल तर 10% अमाऊंट तुम्हाला कॅश भरावी लागेल आणि राहायला पूर्ण तुमची 3 वर्षाची IT फाईल घेऊन यावी लागेल. त्याच्यानंतर ते बँक फायनान्समध्ये पाठवणार, तिकडून अप्रुव्हल आल्यानंतर तुम्हाला कितीची म्हणजे पण तुम्हाला काय लोन्स हवे असतील ते तुम्हाला भेटून जाईल. आणि बाकीचे डिटेल्स इथं खाली दिलेले आहेत. तर नक्की आपल्या श्रीदेवी ज्वेलर्सला व्हिजिट करा. भिवंडी, डोंबिवली, मुंबईमध्ये त्यांच्याकडे 4-5 फ्रँचाईज आहेत. तर थँक्यू. अजून एक स्टॉल बघायला भेटते आपल्याला आणि गळ्यात खास करून आपले ताई आणि महिलांसाठी जेवढे पण बघतात आपली ही व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे, बघायला पण खूप छान वाटतंय. तर नक्की तुम्ही या स्टॉलला व्हिजिट. महोत्सव फिरता फिरता इथं आपल्या प्रभू श्री कृष्णचा दर्शन झालंय. जय श्री कृष्ण, राधे राधे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला देवी सुद्धा बघायला भेटते, पण ही हाताने बनवली आहे, मशिनीनी प्रिंट केलेली नाही आहे आणि खूप सुंदर अशी आहे. कशी वाटते ताई? खूप छान. आणि आता तुम्ही कुठली तरी साडी घेतली आहे बरोबर, कसं वाटलं तुम्हाला? जामदानी सारखी आहे. कशी आहे? ही जामदानी सारखी आहे. जामदानी. ओके. आता माझं लग्न नाही झालं म्हणून मला समजणार नाही साड्यांच्या बद्दल. नाही, जामदानी सारखी आहे, बंगाली साडी आहे ती. बंगाली साडी आहे. ओके. आणि कसं वाटलं तुम्हाला? साडी कशी वाटली ताई? साडी कशी वाटली? साडी फार प्युअर कॉटन मध्ये आहे आणि जेव्हा आम्ही नेसणार तेव्हा खूप हो कम्फर्टेबल. हो, छान छान. नक्कीच बघा, आल्या ताईने पण घेतल्या, तर तुम्ही पण या स्टॉलला व्हिजिट करा. फिरता इथं मला असं वाटलं की मी लग्नातच कुठे आलो नाही ना, कारण की इकडे खूप सुंदर सुंदर पॉकेट्स, बटवा आहे, मोबाईल कव्हर आहेत इकडे बघायला भेटते. आणि यांची सुरुवात प्राइस तुम्हाला 100 रुपयापासून बघायला भेटते आणि हे सर्व हँडमेड आहेत, त्यांनी घरी बनवलेलं आहे. तर नक्की या स्टॉल फिरता फिरता आता खायची आठवण आली आणि इथे आपल्याला आग्र्याचे पेठे बघायला भेटतात आहे. आणि त्याचे बघा या साईडला किती स्वीट खूप गोड गोड सर्व आहेत. तर नक्की या. आणि हे 100 रुपयाला पाव किलो आहेत. आणि हे बघितल्यानंतर तर मला साडीतलीच आठवण येते. हे बघा किती याची आठवण आहे, आमची लहानपणाची जे 90sची मुलं आहेत त्यांची एक आठवण. अजून एक स्टॉलवर आलं, तर या स्टॉलवर खरं म्हणजे महाराष्ट्रात राहणारा म्हणजेच आपला मराठी माणूस. आणि मराठी माणूस म्हटलं की आपल्याला सर्वात पहिला आठवतं आपले छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आणि इथं त्यांची पेंटिंग बघायला भेटते आपल्याला टी शर्टीवरती. आणि त्याच्यानंतर आपलीच
म्हणजेच एकविरा आई माऊली त्यांची सुद्धा एक पेंटिंग बघायला भेटते. आणि आपला आगरी महोत्सव कुठे होतोय? आपल्या डोंबिवलीमध्ये. तो सुद्धा आपल्याला इथं आमची डोंबिवली पेंटिंग बघायला भेटतात. आणि ते सर्व टी शर्टीवरती तुम्हाला वेगवेगळे मेसेजेस बघायला भेटतात आहे. आणि त्यांची किंमत फक्त 400 रुपये आहे. आणि त्यांचा दादरला सुद्धा स्टॉल आहे. त्यांची इंस्टाग्रामवरती ID आहे. आगरी महोत्सव मध्ये आपल्याला मच्छी बघायला नाही भेटणार, ते पण सुखी असं होणारच नाहीये. आणि खूप सारे व्हेरायटी आहेत. तिथे आई लोक आहेत, तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की इकडे कुठल्या कुठल्या व्हेरायटीचे मच्छी आहेत. या साईडला आहे याचं काही ताई आई आपल्याला मच्छी कुठली कुठली आपल्याकडे? दांडी, डुंबी, कोलंबी, जवला, वाटी, सुरमई, मांदेली, बोंबील, छोट्या निर्ल्या, वाकड्या निर्ल्या आणि सोड कानाला म्हणतात सोड. तर हे सर्व सुकी मच्छी म्हणजे आपण घेतल्यानंतर तर किती दिवस किती महिने राहतात? 1 वर्ष टिकते आहे. 1 वर्ष टिकते. किंमत किती आहे? किंमत आहे सोरे 1200 रुपयाला आहे. 300. म्हणजे वेगवेगळी प्राइस आहे प्रत्येकाची. जेवढे पण सुकी मच्छी आहेत ना त्यांची प्राइस वेगवेगळी आहे. तर हे आई लोकांचा स्टॉल ना वर्षानुवर्ष मी बघतो. आणि ही आई लोक 10 दिवस तुम्ही इथेच राहता ना? बरोबर. तुम्ही येतात कुठून आई? आता आले वसईवरून. वसईवरून ना? लास्ट टाइम पण सुद्धा जे आई लोक आपल्याला भेटले तेव्हा वसईवरून, आरनाल्यावरून नाही ना तुम्ही? आरनाल्यावरून नाही ना? कारण की आरनाल्याला आपले ओळखीचे आहेत तिथं. आणि नक्कीच तुम्ही जेव्हा आगरी महोत्सवला येणार तर पाव किलो का नाही होणार, कंपल्सरी अर्धा 1 किलो तुम्ही सुकी मच्छी घेऊन जावा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की तुम्हाला बुक स्टॉल म्हणजे सर्वात मोठी बुक स्टॉल बघायला भेटतं. आणि जे बुक्स लवर आहेत, ज्यांना रीडिंग म्हणजे वाचण्याची खूप आवड आहे, ते इथे तुम्हाला बुक स्टॉल सुद्धा बघायला भेटतात. आणि इथे सर्व 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 वेगवेगळ्या जेवढे पण आपले लेखक आहेत, रायटर आहेत, त्यांचे बुक्स बघायला भेटतील. पण माझा आवडती पुस्तक द हिडन हिंदू, ते मी नेहमी वाचत असतो ऑनलाईन, द हिडन हिंदू. तर त्याचे बुक्स असतील तर तुम्ही पण परचेस करा. हे बघा इथं स्टार बुक फेअर या स्टॉलचं नाव आहे. ज्यांची नवीन घराची कामं चालू असतील तर तुमच्यासाठी इथं बेसिंग शॉवरसाठी इथं पाहू शकता तुम्ही. घरातले तुमचे जेवढे पण काही गोष्टी लागत असतील इंटेरियरसाठी इथे सुद्धा तो एक स्टॉल आहे. आणि या स्टॉल मध्ये खूप सारे वेगवेगळे व्हरायटीचे बेसिंग बघायला भेटतात. मला बेसिंगच्या इथं आणि बघा इथं आपल्याला टॉवेल वगैरे झाले किंवा आपले शॅम्पू हे बघा जॅगवार कंपनी खूप चांगली आहे. फिरता फिरता आपल्याला इथे एक स्कूटी बघायला भेटते. आणि इथं लकी ड्रॉ सुद्धा आहे. तर तुम्ही जेव्हा इथे येणार तर या स्टॉल मध्ये येऊन तुमचा लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव टाका आणि हे स्कॅन करा. आणि स्कॅन केल्याचे नक्की लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव येईल. जर आला तर तुम्हाला ही स्कूटी भेटेल आणि तुम्ही लकी असाल तर. सो इथं आल्यानंतर या स्टॉलमध्ये व्हिजिट करा आणि स्कॅन केल्याच्या नंतर त्यांचे टर्म्स अँड कंडिशन आहेत ते पण बघून घ्या. आणि वर्ष पलटायला फक्त काही 10 ते 15 दिवस राहिलेले आहेत. तर तुम्हाला नवीन वर्षाला गाडी घ्यायची असेल तर नक्की या स्टॉलमध्ये व्हिजिट करा. इथे तुम्हाला हुंडाई कंपनी या ब्रँडचे गाड्या बघायला भेटतात आहे. आणि नवीन ह्याच्यामध्ये वेनू आलेली आहे आणि एक्स्टर म्हणून एक नवीन कार सुद्धा आलेली आहे मॉडेलमध्ये. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. मोदी हुंडाई. काय नाव तुझा? करण पाटील, कुठला तू? शिरडोनचा. चालेल. किती दिवस झाले इथे रोज फेरी मारायला? एकच दिवस पहिला दिवस झाला. बरं. चल बाकी कसं वाटलं आगरी महोत्सव? एक नंबर. किती वर्ष झाले इथंच? आता झाली तरी 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष झाली ना. नक्की थँक्यू. आणि असं देत आपला आगरी महोत्सव म्हणतो की आपली परंपरा जपली जाते. फिरून फिरून आता तुम्हाला जर शॉपिंग करून कंटाळा आला असेल ना तर शॉपिंगच्या नंतर तुमचा खर्च थांबणार नाहीये. तुम्ही जर फॅमिली सोबत आला तर शॉपिंग केलं आणि दमलं आणि त्याच्यानंतर आपण खाऊ गल्लीमध्ये जाणार आहोत. खाऊ गल्लीमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. आणि आगरी महोत्सव नावातच आगरी आहे तर खाऊ गल्लीमध्ये स्पेशल काय असणार सांगायची गरज नाहीये. तर सुरुवात आपण करतोय आपल्या चायनीज आयटम पासून आणि एंडिंग असणारे आपल्या आगरी व्यंजन म्हणजे जेवढे पण चविष्ट पदार्थ असतील ते पण आपण बघणार आहोत. आता खाऊ गल्लीमध्ये आल्यानंतर हे काय आपल्या डोंबिवलीने आगरी महोत्सव मध्ये राजस्थान आलाय नाही, राजस्थान वरून लोक आलेले आहेत. आणि इथं माझी सिस्टर आलेली आहे. तोंड का लपवतो? बरे आहेस ना भाऊजी? बरे आहेत ना? पहिला दिवस आले काय आलेस? पहिला दिवस आहे ना. ठीक आहे. जरा भाऊजीचा खर्च कर. हा तोंड लपू नको. समजलं गे? चला भेटूया थोड्या वेळात. भेटतो जरा मी. चला भाऊजी.
थोड्या वेळ भाऊजी जाना भेटतो. तोपर्यंत इथं आपण होतो आपल्या खाऊ गल्लीमध्येच, म्हणजे इथं राजस्थानला जायची गरज नाहीये तुम्हाला. इथं खूप सारे व्हेरायटीज बघायला भेटतात आहे आणि इथे तुम्हाला राजस्थानी थाली, दाल बाटी चूरमा, मिक्स रोटी, बेसन के गट्टे की सब्जी, लसूण चटणी, हे सर्व व्हेरायटीज वेगवेगळे बघायला भेटेल. आणि चव असणार आहे ती राजस्थान. फ्रूट सलाड म्हणजे फ्रूटचा काउंटर सुद्धा बघायला भेटतोय आणि ते वेगवेगळे फ्रुट्स आहेत ते तुम्हाला मिक्स करून भेटते. दादा प्राइस काय फ्रूट सलाडची? 50 रुपये मध्ये एक डिश बघायला भेटते. एवढी गर्दी झाली ना खाऊ गल्लीमध्ये किंवा मी तुम्हाला कुठले स्टॉल दाखवू आणि कुठले नाही, पण नक्की तुम्हाला आवडणारे स्टॉल सर्व दाखवणारे खूप सारे स्टॉल्स आहेत. पण डबल टिबल खूप सारे स्टॉल्स आहेत, पण इथे डबल टिबल असे स्टॉल्स बघायला भेटतील. पण नक्की जे तुमच्या चांगल्यासाठी असतील ते सर्व स्टॉल्स मी तुम्हाला दाखवणार आहोत. तर ब्लॉग मध्ये असंच तुम्ही लहान मुलांची आवडता म्हणजे चायनीज वेल इथे बघायला भेटतंय आणि चायनीज वेल आणि त्याच्यानंतर राईस, नूडल्स, दाबेली, बर्गर आणि तुम्हाला शिरा म्हणजे आपला हलवा बघायला भेटतंय. आणि तुम्हाला इथं नासीचे पापड्याचा तुम्हाला एक पापड आणि पोटॅटो स्प्रिंग रोल सुद्धा बघायला भेटतो या काउंटरवरती. तर नक्की या काउंटरला व्हिजिट करा आणि सर्व इथं गोष्टी गरम गरम आहेत का हे पण लक्षात घ्या. का आपल्या या आगरी महोत्सवमध्ये जेवढे पण तुम्हाला काउंटर आहेत सर्व ताजा आणि गरम गरम बनवून भेटतात. आल्यानंतर अरे जरा महागाची वस्तू खायची चायनीज वेल मध्ये भाऊजीचा जरा खिस्सा खाली कर, टाइमपास आहे नक्की ना. आणि हे खाऊ नको, जरा शॉपिंग कर घराला. हा काय ठीक आहे, चला इथं खाऊन घेऊया. आणि आपल्या इकडे गावातले पण मंडळी भेटलेले आहेत. इथं आकाश आहे आणि आकाशची फॅमिली आहेत, बरे आहेत ना. चालेल, खाऊन घ्या. असे खूप सारे तुम्हाला आपल्या ओळखीची लोक बघायला भेटतील. पण आपण पण आता जेवढे पण स्टॉल आहेत ते सर्व कव्हर करतोय. पोटॅटो स्प्रिंग रोल आहे आणि पोटॅटो स्प्रिंग रोलच्या नंतर तुम्हाला पिझ्झा बघायला भेटतो. आणि इथे एक बाबू आहे. बाबू नाव काय तुझा? निहाल. कसं वाटतं आगरी महोत्सव तुला? मस्त. पहिल्यांदा आलाय त्याच्या पहिला आपण आलायस तू? पहिला पण आला. किती पप्पाचा खर्च केलास आगरी महोत्सव मध्ये? मला नाही माहिती. मग खर्च केला असं काय घेतलास? अजून घेणार आहे. म्हणजे लहान मुलं आल्यानंतर आपला खर्च पॉकेट रिकामा होतोच. आणि इथं पिझ्झा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला डोसा पण बघायला भेटतंय. बघा या साईडला डोसे आहेत आणि इकडे गरम गरम पिझ्झा आहे. दादा पिझ्झाची प्राइस काय आहे? 80 रुपयाला पिझ्झा आहे आणि स्प्रिंग रोल पोटॅटो 50 रुपयाला आहे. शेगावची कचोरी नंतर इथं आपल्याला पुरणपोळ्या बघायला भेटतात. दादा प्राइस काय पुरणपोळीची? 150 ला. आणि हे गरम गरम तुम्हाला पुरणपोळ्या बघायला भेटतात. आणि पुरणपोळीची तुम्हाला सांगू स्मेल एवढी चांगली येते ना, तर नक्की तुम्ही एकदा या स्टॉलमध्ये व्हिजिट करा. तुम्हाला पुरणपोळी सोबत पिठला पण आहे, पिठला भाकर सुद्धा आहे. तर पिठला भाकर आणि ही पुरणपोळी. सो नॉनव्हेजचं पहिलं सुरुवात म्हणजेच खाऊ गल्ली मधलं इथं तुम्हाला बघायला भेटतंय चिकन शोरमा. दादा प्राइस काय चिकन शोरमाची? 80 रुपयापासून चिकन शोरमाची प्राइस आहे. तर चिकन शोरमा माझा सुद्धा फेवरेट आहे, पण माझं मार्गशीर्ष असल्यामुळे आता मी 27 तारखेच्या नंतरच खाईन. आणि तुम्ही चिकन शोरमा घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघायला भेटतं आहे ब्लू लॉंग, मोजित, असे खूप सारे व्हेरायटीचे तुम्हाला. दादा प्राइस काय आहे? 80 रुपये. तर 80 रुपये प्राइस आहे तर मोजितोची. तर तुम्ही या साईडला या. आईस्क्रीमचं काउंटर सुद्धा बघायला भेटतं आणि इथं वेगवेगळ्या व्हेरायटीच्या आईस्क्रीम्स तुम्हाला स्कूप मध्ये भेटतील आणि पॅकेटच्या पण आईस्क्रीम आल्यानंतर आता ज्याची वाट तुम्ही लोक बघत होते आपल्या आगरी महोत्सव मध्ये म्हणजे नॉनव्हेजची वाट. आणि आपण आता आलोय हॉटेल झायका मध्ये, जिथे तंदूर स्पेशल हा तंदूर पॉइंट आहे. इथं वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला तंदूर बघायला भेटतील. ग्रीन तंदूर, रेड तंदूर आणि याच्यानंतर इथं रोल्स पण आहेत जे तुम्हाला नॉनव्हेज असतील. त्यानंतर खिमा सुद्धा आहे आणि तुम्हाला राईस नूडल्स पण बघायला भेटतंय आणि खूप सुंदर वाटते कारण की गरम गरम तुम्हाला आपल्याला तंदूर पूर्ण बघायला भेटतंय भट्टीमधून. तर नक्की या स्टॉलला सुद्धा व्हिजिट करा तुम्ही. आणि इथेच म्हणजे आपल्याला मोमोज स्पेशल, पनीर मोमोज, कुरकुरो मोमोज, पोटॅटो ट्विस्टर, फ्राईज, तंदूर मोमोज, मखनी मोमोज, ग्रेव्ही मोमोज पण बघायला गरम गरम भेटतात या स्टॉलमध्ये. तर या साईडला तुम्ही पाहू शकता तुम्हाला लाईव्ह पण बघायला भेटतील आणि इथं किंमत दिलेली आहे. तर नक्की या स्टॉलला सुद्धा व्हिजिट करा. ज्या गोष्टीची वाट बघत होतो आता आल्या आपल्याला चिंबोऱ्या, पापलेट, बांगडा, मांदेली, लॉलीपॉप आणि इथं मटन, मुंडी, दाल ओजडी आणि सुरमई. त्याच्यानंतर इथं गरम गरम आपल्याला खरोखर बघायला भेटतात आणि इथे तुम्हाला 250, 350, 400 रुपये असे थालीचे रेट्स आहेत. तर चिंबोरी बघा किती
नक्कीच माझा जर उपास नसता तर मी इथे तुम्हाला चिंबोरी खाऊन दाखवली असते. आणि पापलेट आहे, नंतर लिव्हर पेटा सुद्धा आहे आणि तुम्हाला खिमा पण बघायला भेटतं. या साईडला चिकनचा खिमा आहे. इथे आल्यानंतर आपल्याला मोमोज नेशन कॅफे पण बघायला भेटतंय. आणि इथे प्लॅटर आहे ज्याची किंमत तुम्हाला 280 पासून ते 400 रुपयापर्यंत आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही तुम्हाला प्लॅटर बघायला भेटेल. आणि किती डिलिशियस दिसतोय हा तुम्ही प्लेट बघू शकता. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आणि खरोखर दिसायला जेवढा भारी आहे तेवढा टेस्टला सुद्धा भारी असेलच. आणि पिझ्झा मोमोज सुद्धा आहे. अरे बापरे, पिझ्झाचा पण मोमोज आहे, कॉकटेल मोमोज आहे, अचारी मोमोज आहे, अफगाणी मोमोज आहे, क्रिस्पी मोमोज आहे, कढाई मोमोज आहे, स्टीम मोमोज आहे, चिली मोमोज आहे. तसे बरेचसे व्हरायटी या स्टॉलला आपल्याला बघायला भेटतात. हक्क्याचा स्टॉल आहे म्हणजेच आपल्या राजचा स्टॉल आहे. आणि हा स्टॉल आपल्या डोंबिवलीमध्येच म्हणजे आपले आगरी खानावळ आहे. पण डोंबिवलीच म्हणजे जशी आपली आगरी महोत्सव होतो तसंच हा नांदिवलीमध्ये आहे. आणि इथे पाहू शकता आपण खूप सारे डिशेस आहे. दादा आपल्याकडे कुठले कुठले फिशेस आहेत? पॉपलेट आहे, बांगडा आहे, सुरमई आहे, बोंबील आहे, मटन आहे, चिकन आहे, अजून काय काय व्हरायटीज आहे आपल्या नॉन चिकन मटन मध्ये? बोंबील चटणी वगैरे आहे, सुकट चटणी आहे. त्याची प्राइस काय आहे? प्राइस आहे 250 रुपये चिकन आहे, 300 रुपये मटन आहे. आणि हे सर्व थालीमध्ये बघायला भेटेल का सिंगल सिंगल घेऊ शकतो आम्ही? सिंगल पण घेऊ शकता, थाळीमध्ये पण घेऊ शकता. थालीमध्ये पण घेऊ शकतो. आणि जर आम्हाला ऑर्डर्स वगैरे द्यायचे असतील तुमच्या खाना हॉल मध्ये तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथं खाली दिलेला आहे किंवा डिस्प्लेला तुम्हाला दिसत असेल. डिस्प्लेला दिसत असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आगरी खानावळ ते सर्व घरचे मसाले यूज करतात. तर तुम्हाला एकदा आगरी महोत्सव मध्ये आला तर तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा. यशराज स्टॉल गरम गरम तुम्हाला बघायला भेटते. पापलेट त्याची साईज बघा. आणि सुरमई सुद्धा आहे आणि लॉलीपॉप आहेत गरम गरम. या साईडला तुम्हाला गरम गरम भेटते. आपण आलोय आई एकविरा आगरी खानावळ मध्ये. आणि इथं आल्यानंतर आपल्याला आपले पायलचा फोटो बघायला भेटते. आपले आगरी कोळी लाडकी पायल पाटील. आणि आल्यानंतर इथे खूप सारे गरम गरम. तर ताई आपल्याकडे काय काय व्हेरायटी आहेत? व्हेरायटी म्हणजे स्पेशल आपला आगरी कोळी जेवण आहे. 1 नंबर क्वालिटीचा 1 नंबर टेस्ट आहे. आणि हे बघा सुपर सफेद पाण्याचे पापलेट माझ्याकडे मिळतील. आणि किंमत किती आहे? हे बघा हा पापलेट घेतला तर 1000 रुपयाला आहे. त्याच्याहून मोठा घेतला 1500ला आहे. त्याच्याहून छोटा घेतला तर 600ला आहे. 600 रुपयाला. आणि आता आपल्याकडे डिशेस आहेत, कुठले कुठले डिशेस यांची नावं काय आहेत? नाव हे बघा तुम्हाला सांगते. गावठी सुपर मटन आहे, आपला लिव्हर पेटा आहे, हे मटन कलेजी आहे, चिकन किमा आहे, आगरी ग्रेव्ही मध्ये आहे, ग्रीन चिकन आहे आणि सुकं चिकन आहे, हा गावठी कोंबडा आहे, ही पोचे कोलंबी आपल्या आगरी पोचेची साईज बघा तुम्ही. आणि त्याच्यानंतर इथं आपण चिंबोऱ्या. तुम्ही लोक जर सिटी मधले असाल तुम्ही त्याला खेकडं किंवा क्रॅप्स म्हणत असाल पण आम्ही त्यांना चिंबोऱ्या म्हणतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिंगल सिंगल पण बघायला भेटतील पण तुम्हाला थाली सुद्धा बघायला भेटतील ते पण ताजी. हे बघा 1 किलोची एक चिंबोरी पण असते माझ्याकडे. जशी ऑर्डर देणार तसं मच्छी मिळेल तुम्हाला. आणि फर्स्ट क्वालिटीचं जेवण आणि 7 पाटीची मच्छी माझ्याकडे मिळते. इथे आपल्याला अजून स्टॉल्स बघायला भेटतील. तिथे तुम्हाला जवला मसाला, कलेजी मसाला, चिकन किमा, वजरी मसाला, चिकन मसाला, सुका चिकन, कोळंबी मसाला, मटन मसाला, मटन सुका मसाला, मोठी कोळंबी, खेकडा, वडे, राईस आणि वजरी किमा, जवळा असे खूप साऱ्या व्हरायटीचे तुम्हाला बघायला भेटतील. श्री समर्थ कृपा तुम्हाला खानावळ आहे. आणि तसेच तुम्हाला इथं थाली सुद्धा बघायला भेटते जी तुम्हाला सुरमई थाली आहे, त्याच्यानंतर चिकन थाली आहे, कोंबडी वडे आहे, कोलबी थाली आहे, मटन थाली आहे, पापलेट थाली आहे. तर नक्कीच तुम्ही या सुद्धा स्टॉलला व्हिजिट करू शकता. काठियावाडी मसाला म्हणजे ज्या पापडची आपल्या महोत्सवमध्ये खप असते तो पापड तुम्हाला इथे बघायला भेटतंय. आणि दाबेली सुद्धा आहे आणि पोटॅटो स्प्रिंग रोल आहे. त्याच्यानंतर पापडची किंमत किती आहे ताई? आणि स्प्रिंग रोलची 100 रुपयाला तुम्हाला पोटॅटो स्प्रिंग रोल आहे आणि पापड तुम्हाला 50 रुपयाला भेटतोय. तर नक्की या ताईच्या स्टॉलला सुद्धा व्हिजिट करा. फिरता फिरता एक बाबू भेटलेला आहे मला आणि मला विचारतोय तो किती सबस्क्रायबर आहेत. बाबू काय करतो तू? स्कूलला जातो ना. आता काय करशील? थोडी कामावरती जाणार आहे. काय नाव आहे तुझं? इकडे तू थोडासा ब्लॅक दिसतोय असं लाईटी मध्ये. हा आता कसा गोरा दिसतोय. मग काय नाव आहे तुझं? जीत. आणि आयुष्यात कधी पण आपण जीतच राहायचं समजला का? कारण की नाव जसं आहे तसं आपला ओळख पण पाहिजे. आणि राहायला कुठे आहेस तू? कोणगावचा आहेस तू? आपला कल्याण कोणगावचा आहे. आणि तुला आगरी महोत्सव मध्ये चांगली असं काय बघण्यासारखं म्हणजे तुला आवडलं आगरी महोत्सव मध्ये? काय आवडलं आगरी महोत्सव मध्ये तुला?
मोमोज. तर असू द्या मोमोज. लहान मुलांना काय मोमोज आणि चायनीज भेलच आवडतात. युट्यूबर मॅक ब्लॉग यांना आपण सन्मानित करतील अश्विन म्हात्रे. मॅक ब्लॉग युट्यूबर यांनाही युट्यूबवर लाखो फॉलोअर्स त्यांचे आहेत आणि आपल्या या महोत्सवाच्या मंचावर त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांना सन्मानित करत आहेत अश्विन म्हात्रे. अन्वेष भेटलेला आहे आणि मी अन्वेष नाही बोलणार, काय बोलणार आहे माहिती का, पाया भुकल्यान का. आणि खरोखर गाणी एवढा भारी गेलाय. या गाण्याला प्रमोशन करायची गरज नाही पडली. हे तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे. खरोखर हा गाणी एवढा आवडला ना मला. आणि त्याच्यामध्ये जो लिरिक्स भारी आहेत पण ते बीट आहेत ना, डीजे पम्या आणि त्याच्यानंतर जो उमेशची एंट्री होते आणि त्याच्यानंतर अल्विनचे ते डान्सर्स होते मागचे आणि बाईची एंट्री नंतर सॅमी होता आणि जे आपल्या बॅकग्राऊंडला डान्सर तिकडे काही लोक होते. गाणी ओव्हरऑल खूप भारी आणि मजा केली. आम्ही खूप मजा केली त्या गाण्यामध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ज्यांनी गाणं लिहिलंय माझा मित्र तुकाराम घनसोलकर, त्यांनी लिहिलंय आणि त्यांनी कंपोज केलंय. सो त्याला पण खूप क्रेडिट मिळालंच पाहिजे. नाही ऍक्च्युली काय होतं माहितीये का, सर्व सिंगर्सला किंवा त्या गाण्यातल्या ऍक्टरला ओळखतात आणि बघतात. पण बोलतो ना आपण एखादा घर बोलला तर दिसायला चांगला असतं पण त्याची पाया रचायला तसं लेखक त्या गाण्याचं असतं. तर त्या गाण्याचं दादांनी सांगितलं अन्वेष भाऊने की त्याला क्रेडिट भेटलाच पाहिजे. खरोखर हेड्स ऑफ तुम्ही असं गाणी लिहिला आणि मी आशा करतो का अशी अजून खूप सारे अन्वेष सोबत तू गाणी करशील. नक्कीच ना. सपोर्ट आणि अन्वेष बद्दल सांगायची गरज नाहीये. मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून अन्वेषला बघतो. तो टीव्हीवरचा मला तरी असं वाटतं का पहिला कलाकार असेल तो आपल्या आगरी कोळीमधून टीव्हीवरती गेला असेल. त्याने खूप सारे असे सिंगिंग कॉम्पिटिशन आहेत कव्हर केलेले आहेत. आणि मध्ये रिसेंटली सूर नवा ध्यास नवाचा उपविजेता झालोय आहे. आणि त्याची वोटिंग लाईन जेव्हा होती तर सॅमी सोबत आम्ही सुद्धा बरोबर करत होतो. कारण की सॅमी मला बोललेला काही झाला तरी आपल्याला भाईचा करायचा. तर आम्ही जेवढा आमच्याकडून झाला आम्ही तेवढा केलेला आहे. आणि नक्कीच अजून काय असे असतील तर तुम्हाला अपडेट भेटतीलच आणि भाईची अजून गाणी येतीलच. तर कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक फ्युचरसाठी. थँक्यू. आल्यानंतर आपल्याला आप्पे चटणी, पिठला भाकर, आलू पराठे आणि झणझणीत मिसळ सुद्धा बघायला भेटते. आणि पुरणपोळी पण आहे तुम्हाला. तर हे आप्पे वडे आहेत, खूप टेस्टी असतात. कारण की गावा ठिकाणीची गोष्ट आहे पण आपल्या सिटीमध्ये आपल्या आगरी महोत्सवमध्ये बघायला केक लव्हरसाठी तर तुम्हाला बघायला भेटते पिझ्झा, त्यानंतर फ्राईज आहे आणि कुल्हड पिझ्झा जो आपण दिल्लीचा फेमस आहे कुल्हड पिझ्झा. त्याला आपल्याला दिल्लीला जायची गरज नाही. आपल्या आगरी महोत्सव म्हणजे डोंबिवलीमध्ये तुम्हाला वेफल सुद्धा बघायला भेटतील. तर नक्की या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि इथे तुम्हाला मिल्कशेक पण बघायला भेटतं. ताई कॉस्टिंग काय मिल्कशेकची? आपल्याकडे कमीत कमी 50 रुपीजपासून स्टार्टिंग आहे, मॅक्सिमम 180 रुपीज. 180 रुपीज. ओके. वेफल्स आणि कुल्हड पिझ्झाची कॉस्टिंग काय ताई? 130 रुपीज. आणि त्याच्यानंतर बर्गर्स आहेत आणि सर्वांचा फेवरेट म्हणजे ट्रेंडिंगला हे वेफल्स. खाऊन दमला असाल सर्व खाऊ गल्लीतला तर आता घरी जाताना म्हणजे खाल्याच्या नंतर आपल्याला मुखवास म्हणजे पान, चॉकलेट पान, स्पेशल पान, मगई पान, त्याच्यानंतर तुम्हाला फायर पान बघायला भेटते. म्हणजे तुमच्या तोंडात ते आग लावून देतील. तोंडाचा का लक्षात घ्या. बघा हे फायर पान आहे. आणि या पान स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. इथे तुम्हाला गोड पान, बनारस पान पण बघायला भेटतं. जास्त प्राइस नाहीये, 30 रुपये, 20 रुपये, 40 रुपये, 50 रुपयेपर्यंत प्राइस आहे. तर बाबा कोण आहे इथे? अरे रे 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 काय खाता? मंचुरियन का? हा बरोबर रे. एकटा तर भाऊजी भेटलेले आपल्याला. कुठे दोघं मामा भांजा किधर काय है? भांजा काय है? मामा के साथ बरोबर भांजा. हाँ ठीक है. अरे फिल्डर भेटला. तोंड का लपवतोय रे? पोर पळून नाही का तोंड लपवतोस? चला इथं आहेत, तिथे छोटे भाऊजी आहेत, तिथं साईडला आमचे भाऊजी आहेत आणि इकडे आमचे 2 मामे आहेत. ते लपतात. कॅमेरा चालू झाला का लगेच लपतात. मामी इकडे बघ, इकडे बघ. आमची मामी आगसनवरून आहे, नाही तर सापड्यावरून आहे. किती खर्च केला भाऊजीचा सांग? केला का नाही? बाकी आहे का? केला झाला लेवल? बाकी आहे ना? बाकी आहे ना? मामी बोलायला काहीच नाही, आता तर सुरुवात आहे. असं झालं का शॉपिंग इथून खाऊन पिऊन झाला? इथे इथं आमची बारकी मामी इथं ती पण लपते. असू द्या. चला चलो बाय बाय. मनोरंजन पार्क मध्ये आलोय आणि मनोरंजन पार्क मध्ये आल्यानंतर इथे मला
सिद्धेश भेटलेला आहे. काय बोलशील, कसा आहेस? मस्त एकदम. तू कसं आहे? एकदम मजेत. आणि सिद्धेशकडे सर्व नियोजन आहे, मोस्टली नियोजन सिद्धेशकडे आहे. काय करतो ते बोल तू. काय खात नाही मी, पहिला आपली जरा प्रचार करायला ना आगरी महोत्सवचा. नेहमीप्रमाणे तर मी थोडा फिरून येतो मनोरंजन पार्क, मग तुला भेटतो. मी जाऊन आलो. मी तुला बघत होतो, आदित्यला पण विचारला. आदित्य बोलला इकडेच कुठेतरी आहे. हात मिळवलं, परत जाऊन येतो. तोपर्यंत येतो मी. नाही मी थोड्या टायमात येतो, मग तुला फोन करतो मी. हा, आदित्यकडून नंबर घेतो आणि फोन करतो. चल तर चला. सिद्धेश होता, सिद्धेशकडे इकडे सर्व जेवढी मीडिया टीम आहे त्याचा पूर्ण हाच बघतो. आणि आपण आता मनोरंजन पार्कमध्ये आहे. मनोरंजन पार्कमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडं बघायला भेटतंय हे. आणि तुम्हाला सांगू मी, आपण जेव्हा मोठे झालो त्याच्यानंतर आपल्याला याची व्हॅल्यू समजली. खरोखर हे समजलं आणि आपण मोठे झालो. म्हणून इथं लहान मुलांना आल्यानंतर ना खूप आनंदी होतात. तर नक्की तुम्ही इथं आले का तुमच्या मुलांना इथं 100-200 रुपये द्यायचे आणि अर्धा तास ते काय खेळतील. तुम्ही तुमचा आगरी महोत्सव पूर्ण. तर आपल्याला टावर काहीतरी बघायला भेटतोय. आणि हे जे टावर आहे ना ते एवढं फास्ट वरती जातो ना, तसंच तो सेम खाली फास्टमध्ये येतो. आणि त्याची किंमत असणार 100. तर हे असं वरती जात असेल, पण वरती जाता तर आपण जाऊया. इथं आता रेंजर्स बघायला भेटतंय. आणि हे रेंजर्स नावाप्रमाणे पण खूपच हॉरेबल आहे, कारण की हे असं वरती जाऊन पूर्ण हे बघा हे असं जाईल आणि गोल फिरून परत जागेवरती येईल. तर तुम्ही ही राईड्स करण्यापूर्वी 150 रुपया देगा और रेंजर में बैठेगा. तर 150. बाबा 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 या काय तोंडांशी निघाला का उलटी होल रेंजर्स. तर नक्की बघा. जेव्हा याच्यामध्ये आमच्या दिवा महोत्सवमध्ये आम्ही जेव्हा आगरी महोत्सवमध्ये यायचो ना, तर याचे खूप सारे मेमरीज आहेत. तर याची तिकीट प्राईस 120 रुपये आहे. तर नक्की तुम्ही या. आणि त्याच्यानंतर हे तर काहीच नाही, हे फिरून झाल्याच्या नंतर तुम्हाला बघायला भेटतंय या साईडला ब्रेक डान्स. नाही, टोराडोरा आहे. हा टोराडोरा आहे, याला टोराडोरा म्हणतो. आणि टोराडोराच्या नंतर तुम्हाला टोराडोरा बघायला भेटेल. आणि टोराडोराच्या नंतर त्या साईडला ब्रेक डान्स बघायला भेटेल. आणि ब्रेक डान्स बोलला ना खरोखर खूप झटका लागतो. इथं काही ताई लोक, दादा लोक बसलेले आहेत, तर त्यांना कसं झटका लागतो तुम्ही नक्की बघा. आणि ब्रेक डान्स पण हे पण खूप भीतीचं आहे का. आपल्याला बघायला ते आवडतं, पण त्यात बसल्यानंतर समजतं की ॲक्च्युअली फिलिंग काय असते ब्रेक डान्समध्ये बसण्याची. आणि इथं ड्रॅगन ट्रेन सुद्धा आहे, ज्याची किंमत तुम्हाला 80 रुपये आहे. या ड्रॅगन ट्रेनची. वेलकम टू सुपर फास्ट ड्रॅगन. आणि इथं आल्यानंतर टायटॅनिकच्या नंतर कुठली मोठी शिप बघितलेली असेल तर आपल्या आगरी महोत्सवमध्ये एवढी मोठी शिप आहे, खूप मोठी शिप आहे. आणि काही इकडे आपले शक्तिमान असतात जे टोकाला जाऊन बसतात आणि खूप वरती जाऊन परत खाली येतो. खूप डरावना असतो भाई, नक्कीच खूप डरावना असतो. आणि इथं आपल्याला हेलिकॉप्टर्स आहेत, छोटे छोटे हेलिकॉप्टर्स आहेत जे लहान मुलांना आपण बसवतो. चला इथं भाऊ लोक आलेले आहेत, आपले भावेश आहे आणि सर्व इकडं आहेत. काय बोलतं, काय काय फिरला मग आता झालं गे बरोबर. म्हणजे हे आगरी महोत्सवाला टाळं बिलं मारून जातील, टेन्शन नाही यांचा. नाही गे दिले ना हे जाता वेळी खाऊंटे राजचे खानावळ मधल्या जा गे. तिथं नांदिवलीचा राज तो तिथं त्यांचा खानावळ आहे ना. चला बाय, भेटू. आणि इथं आपली टायटॅनिक चालू झालेली आहे. आणि इथं माझी मैत्रीण लहानपणाची समृद्धी आहेत. कशी आहेस? एकदम मजेत, एकदम मजेत. का कोण कोण आलेत? मैत्रीण आहेत वाटतं, सर्व गँग आलेली आहेत जे पाळण्यामध्ये, आकाश पाळण्यामध्ये बसायला. या साईडला जनता मनोरंजन खेळ म्हणून आहे. आणि इथं लाइटिंग जास्त चमकते. थांबा. या गेमचे रूल्स असे आहेत की तुम्हाला 3 किंवा 5 टर्म दिलेले असतात. जे समोर तुम्हाला बॉल असते ते तुम्हाला इथून हिट करायचं असतं. आणि तिथे ते ठेवलेली 5 ग्लास पूर्ण टेबलवरून पडलेली पाहिजेत. आणि इथं आमच्या आकाशांचे भाऊ आलेले आहेत, नावं तर त्यांचे युवराज आहे. कसं आहेस? एकदम मजेत. बघूया युवराज काय करतो. काय नाही, 1 टर्म झालेला आहे आणि अजून टर्म्स आहेत. 3 चान्स. किती चान्स असतो भाई? 3. ओके ठीक आहे. आणि तुम्हाला खरोखर सांगू, हे फेक असतं, काय नाही पडत. हे कमवायचे धंदे त्यांचे, पण एक मज्जा म्हणून, आपण आवड म्हणून, टाइमपास म्हणून हे करायलाच पाहिजे. बाकी भाई झाला शॉपिंग विकिंग
एकदम मजेत. बघूया आता ताई पण आपले काय करणार आहेत. एकदम रागात. शाबाश. ए वापस है जरा नहीं हुआ. हाथ में से फिसल क्या. दे एक बार वापस. थांब जरा, काही नको करू. आस्ती बघ, विचार कर की तिथे दादा उभा आहे. काही नाही. हा बरोबर आहे. असू द्या. आणि मनोरंजन खेळ आहे तर त्याला आपण मनोरंजनच घेऊ. तर इथं नॅशनल मटका मनोरंजन स्टॉल आहे. तुम्हाला हे मटकं बघायला भेटतात. त्या मटक्यामध्ये बॉल जायला पाहिजे, बरोबर. बॉल गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे टोकन्स दिलेले आहेत. तुमचे 303 बॉल जर त्या मटक्यात गेले तर तुम्हाला मोठे टेडी भेटतील, नाहीतर एक गेला तर छोटे टेडी भेटतील, बरोबर. तर बघूया हर्षू काय करतो. चिटिंग आहे असं टाकायचं, असं ते म्हणतात. बघूया का. एक चान्स परत बघूया का कसं होतं. एक चान्स आपण हर्षूसाठी का, खास हर्षूसाठी ऑफर आहे. एक चान्स परत. अरे काय अंकुश पण एक ट्राय करतोय. काय नाही झाला. चला बाबा. आणि याच्यानंतर तुम्हाला तर रिंग्स बघायला भेटतील. जे रिंग्स असतील ते तुम्हाला असे बंडल्स नोटीचे असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला फेकायचे असतात. आणि ते प्रॉपर रिंग्स पडल्या तर 100, 20, 50, 200 अशा नोटी आहेत ते तुम्हाला भेटतील. आणि तुम्हाला 100 मध्ये 5 चान्स असतं. तर नक्की इथे पण येऊन तुम्ही ट्राय करा. आणि अजून काही इथं बघायसारखं आहे की इथं तुम्हाला बॉल्स दिलेले जातात. नंबर ऑफ बॉल्स 5 असतात. तर इथं काकी आहेत आणि काकांसोबत आलेले आहेत. तर लहानपणाच्या आठवणी इथं काहीतरी बघण्यासारखं, म्हणजे मनोरंजन पार्क आहे तर मनोरंजन करणार आहेत. तर हे जेवढे नंबर्स असतात इथं 2, 3, 4, 5, 1, तर हे नंबर टोटल होतात 5 बॉल्समध्ये. आणि जेवढे पण टोटल्स होतील तर जे तुम्हाला बक्षीसवरती नंबर बघायला भेटतात आहे 35, 6, 36, 22, 35, तर तुम्हाला ते गिफ्ट भेटतील. तर बघूया. ताई आणि आपल्या ताई नाही म्हणणार पण काकी इकडे प्रॉपर टाकतात आहे. आणि इथे आल्यानंतर हे बघितल्यानंतर मला माझ्या भाचीची आठवण येते, कारण की तिला खूप आवडतं हे. तर नक्कीच मी ज्या टायमाला उद्या किंवा परवा येईन तिला घेऊन, तर ह्या फ्लोटिंग बोटमध्ये म्हणणार. इथे बघा स्वतःच मेहनत करावी लागते. तर अशी लहान लहान मुलं जेव्हा आयुष्यात मेहनत करतात तेव्हा ते मोठे होऊन काहीतरी बनतात. तर खूप छान आहे हे होडी. आपण यांना फ्लोटिंग बोट म्हणतो. स्वतःच्या हाताने तुम्ही मागे पुढे करू शकता. तर नक्की जेव्हा इकडे आला तर एक टाइमपास म्हणून आपल्या लहान मुलांना नक्की या होडीमध्ये बसवा. चला हे बलून्स म्हणणार आपण, छोटे बलून्स म्हणणार. पण इथे आपल्याला जर हे टिचायचे असतील तर याला आपल्याला नॅशनल बोलतो ना आपण, ऑलिम्पिकला जायची गरज नाही आहे. तुम्हाला आगरी महोत्सवमध्ये जायची गरज आहे. 100ला 12 चान्स असतील. तर तुम्हाला कोणाचा राग असेल, बायकोची भांडणं असतील किंवा गर्लफ्रेंडचा त्रास असेल तर तुम्हाला ते विचार करून बलून्स फोडायचे आहेत. तर इकडे बघूया दादा आहेत. 12 चान्स भेटलेले आहेत. तर कोणाचा विचार करून हे कुठले कुठले कलर्स फोडतात आहे. काय नाही, निशाणाच नाही लागत. ब्लॅक फुटला का. ठीक आहे बघूया एकदा. दादा परत चान्स घेतील. फुटला. ठीक आहे आता मी सांगेन दादा त्याच्यावरती मार का. पर्पल कलरचा दिसतंय ना त्याच्यावरती मार. हा पर्पल कलरचा. अरे त्याची बॅरल वाकडी आहे ती. ठीक आहे पर्पल तर नाही फुटला. अरे अभिनंदन, तुमचं सिलेक्शन होतं इंडिया टीम मध्ये. तुमचं नाव नोंदणी करून जावं आगरी महोत्सव मध्ये. ओके दादा नाव काय आपलं. चेतन. ठीक आहे. इथं त्यांची फॅमिली आलेली आहे पूर्ण. कसं वाटलं आगरी महोत्सव मध्ये फिरून तुम्हाला. खूप छान. नेहमी येता. एव्हरी इयर. ठीक आहे चला तर बाय. खूप छान वाटलं भेटून. हॅलो कसे. हे आपले घरातली लोक आलेले इकडं. चला इकडे घरातले. झाला का फिरून. कसं वाटलं फिरून. हे बघ इकडं आहे सर्व एकदम. किती खर्च केला रे. जाम केला ना. झाला खाला पिला. आता घरा का अजून काही बाकी आहे पाळण्यान. हे बघ ते नका बसवा का, खालेला अख्खा बाहेर येईल. हो चला एकदम. कशी आहे तू पण. चला एकदम पूर्ण फॅमिली फॉलो करा. आगरी कोळी पोरा पोरी 4131 या पेजला फॉलो करा. भाईचा आयडी आहे. चलो बाय. कंप्लीट झालं आणि कॉंग्रॅच्युलेशन. चलो. कसं वाटला आगरी महोत्सव. वर्ष झालंय 20
आणि आगरी फ्रॉम आहे जो अखिल भारतीय आहे. पण तुम्हाला सांगू, तुम्ही सुरुवात बघितली, गणपती मंदिराचं दर्शन केला, त्याच्यानंतर शॉपिंग केली, नंतर तुम्ही खाऊ गल्लीमध्ये आला आणि खाऊ गल्लीमध्ये तर खास आगरी जर नाव आहे तर तिथे तुम्हाला आगरी पद्धतीचं जेवण सुद्धा बघायला भेटला. त्याच्यानंतर आपण गेलो मनोरंजन पार्कमध्ये आणि मनोरंजन पार्कमध्ये यावेळेस तर तुम्हाला नवीन खूप सारे राईड्स बघायला भेटल्या, ते पण फिरालो. त्याच्यानंतर तुम्ही डान्स बघितला आणि मराठी कलाकार आले जे टी व्हीवरती तुम्ही त्यांना बघता. पण हे सर्व तर आपण बघितलं, पण यांच्या माघारी कोणतरी असतं, तर ती ही इथं टीम आहे. ही फक्त 5% पण टीम नसेल, यांची खूप सारी टीम आहे. पण आता ते सर्व इकडे तिकडं अजून नियोजन, जरी आपला महोत्सव 10 वाजून गेलेले असतील पण त्यांची तयारी चालूच असते आणि ती संपतच नाहीये. तर आपण दादा लोक आहेत इथं, तर त्यांना विचारणार आहोत की दादा 20 वर्ष झाली आहे बरोबर, तर आपली जी संकल्पना असते, तुम्हाला एक डेट तुम्ही ठरवता, तर डेट कशी ठरवता आणि त्याची तयारी कशी करता, तर आपल्या व्ह्युअर्सला सांगा तुम्ही. आगरी परम आयोजित 20वा अखिल भारतीय आगरी महोत्सव. खरं तर सर्वांना हा फक्त 8 दिवसाचा महोत्सव दिसतोय, पण याच्यामध्ये अत्यंत अवघड असं आयोजन असतं आणि याची तयारी 6 महिन्यापासून चाललेली असते. अगदी 6 महिने बाकी असतानाच की हा मैदान बुक करणं, सर्व स्टॉल्सवाल्यांची कॉन्टॅक्ट करणं, सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करणं, अशा प्रकारे ही 6 महिन्याचा हा अवधी या पूर्ण कार्यक्रम करण्यासाठी लागतो. ठीक आहे. आणि एकतर मी सुद्धा लहानाचा मोठा इथं झालो आहे. आमच्याकडे जेव्हा आता मोठं झाल्यावर आपल्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर आल्या, पण जेव्हा दिव्यावरून यायचं म्हटलं का आम्ही दिव्यावरून ट्रेन पकडायचो, ठाकुरीला यायचं, तिथून चालत 20 रुपये वाचवायचं, कारण की आतमध्ये गेल्यावरती काहीतरी खायला भेटतं. ती मज्जा एक वेगळीच होती. आणि लहान पोरांचा मनोरंजन पार्क आहे. पण आगरी महोत्सवचं मला एवढंच विचारायचं की दादा, आपण कल्याण डोंबिवली किंवा इतर जी समाजाची लोक आपल्याला बघता, तर आगरी महोत्सव तुम्हाला कसं काय सुचलं आणि तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर आगरी हा इथला भूमिपुत्र, इथे समाजातील सर्व लोकांचे या ठिकाणी उत्सव महोत्सव व्हायचे, पण आगरी समाज हा कुठेही एकत्र नव्हता. म्हणून आमचे अध्यक्ष आदरणीय गुलाबजी वजे यांच्या डोक्यात ही कल्पना आली की आपल्याला आपल्या समाजाला एकत्र करण्यासाठी असा काही उत्सव महोत्सव आपण आयोजित केला पाहिजे. त्यासाठी त्यांच्या डोक्यातून ही कल्पना आली आणि हा आज आपण पाहता हे 20वे वर्ष, ते आज जे दिसतं ते सर्व आमचे अध्यक्ष आदरणीय गुलाबजी वजे यांची संकल्पना होती आणि ती सर्व आमची संकल्पना आमच्या या इतर आमचे साथीदार आहेत त्यांनी उचलून धरली आणि आजचा हा 20वा आगरी महोत्सव आपण पाहतो पूर्ण होतोय. आणि जशी क्रिकेटची एक टीम असते, दादा बोलले अध्यक्षांबद्दल, नक्कीच कॅप्टन बद्दल सर्व बोलतात, पण कॅप्टनच्या मागे अजून 10 लोक असतात, ते ही लोक आहेत. आणि सांगणार असं नाहीये मी की एक कपड्याचं दुकान आहे, चालतो आणि बंद होतो, पण आगरी महोत्सव असा आहे की जरी हे आता आहेत 20 वर्ष 50 वर्षाचं नसतील, पण यांची आपली परंपरा वर्षानुवर्ष चालली पाहिजे. तर नवीन जनरेशन आहेत, युवा पिढी आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार? आपल्या व्ह्युअर्सला सांगा, पण असं बोला की या लोकांना समजायला पाहिजे की तुम्ही बोलताय ते. नक्कीच आम्ही आता बहुतेक जे कार्यकर्ते आहोत, आगरी इथपर्यंतची स्थापना जी 1991 साली झाली आणि तिला 34 वर्ष पूर्ण झालीत. ते 34 वर्ष कार्य ही आमची पहिली फळी करत होती आणि हे खूप दिवस चालावं, खूप वर्ष चालावं, यासाठी आम्ही नवीन फळी देखील तयार करीत आहोत. तर नवीन फळी देखील आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आमच्यानंतर हा आगरी महोत्सव बंद होता कामा नये, आमच्या पुढच्या पिढीने बरोबर हा जो वारसा आहे आगरी महोत्सवाचा तो चालवावा, यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित त्यांची तयारी यांनी आत्ताच करायला घेतलेली आहे. असं नाही की डायरेक्ट त्यांच्या खांद्यावरती टाकणं, त्यांना दाखवतात आहे की आम्ही एवढा वर्षानुवर्ष काय करतो, तर हातभार लावतात आहे. आणि नक्कीच आपले सर्व मित्रगण आहेत, ते येणारे पुढच्या जे पण काही पिढ्या असतील तेव्हा आपल्याला आगरी महोत्सव बघायला भेटेल. आणि दरवर्षी काय ना काय नवीन संकल्पना, नवीन आपली परंपरा, नवीन संस्कृती काय दाखवण्यात येतील, ही सर्व आपल्या आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटतात. जरी आपला देश, आपला राज्य, आपली डोंबिवली, आपली माणसं शिकून स्मार्ट होत असतील,
पण आपली परंपरा ती स्मार्ट नाही, ती तशीच राहते आणि त्यांना दाखवणं आपल्या लहान मुलांना गरजेचं आहे. सो नक्की आगरी महोत्सवमध्ये यायला विसरू नका आणि पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पुढच्या वर्षी पण असणार आहे. तर आतासाठी जय आगरी, जय कोळी, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि आज माझ्यासोबत होता साहिल, हर्षू आणि अंकुश. हे व्हिडिओ काढण्यासाठी होते पूर्ण आपली मंडळी आणि मस्तपैकी कशी व्हिडिओ वाटली नक्की सांगा. तसं तर हे आज ऑफिशियल आपण काढायला आलो आगरी महोत्सवचा व्हिडिओ, पण नक्की मी माझ्या फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत जेव्हा फिरण्यासाठी येईन आगरी महोत्सव तो सुद्धा व्लॉग बघा. पण आजचा व्लॉग आणि आजचे काय काय गोष्टी तुम्हाला आवडल्या त्या ताई इकडे या जरा 2 मिनिटं. कसे वाटलं तुम्हाला आगरी महोत्सव फिरून? एकदम मस्त. वर्षानुवर्ष येता? ओके. आणि काय काय शॉपिंग केली? आमचाच मित्र म्हणजे ओळखीचेच होते ती. असू द्या, व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय. घसा बसलाय माझा, पालखीला गेलेलो होतो इथं. चला, जय आगरी, जय कोळी, राधे राधे.